बाय बाय. बाय बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही चालू फिरायला माथेरानला. कुठे? आम्ही गेलो होतो माथेरानला. बघू शकता हे ट्रेनची पटरी आहे. हे कुठलं स्टेशन आहे माहिती नाही, पण नेरळ वरून आहे ना, नेरळ म्हणून स्टेशन आहे, तिथून ही ट्रेन सुटते माथेरानला जायला. बघू शकता किती मस्त डोंगर दिसतोय माथेरानचा. आणि रस्ता एकदम इतका डेंजर रस्ता आहे मला सांगू. आणि किती वळणं आहेत. आणि जी ट्रेन जाते ना, तिची जी पटऱ्या आहेत ना, त्या पटऱ्या आम्हाला तरी क्रॉस करायला 5 तरी पटऱ्या क्रॉस करायला मिळाल्या. म्हणजे केवढा मोठा घेर आहे माथेरानचा बघा. वळणं पण खूप डेंजर आहे आणि घाट बघा. म्हणजे जो प्रॉपर ड्रायव्हिंग करतो तोच या रूटने जाऊ शकतो. आम्ही बाईकने गेलेलो. त्याच्यानंतर हा मेन गेट आहे माथेरानचा. तिथं आतमध्ये तिकीट काढतात. काहीतरी 25 रुपये काहीतरी घेतले एकांचे, आणि मुलांचे काहीतरी 20 रुपये का 10 रुपये असे काहीतरी तिकीट घेतले तिथे त्यांनी आतमध्ये एंट्री करायची. आणि हे आतमध्ये जायला आहे तिथून. नंतर हा गाईड करतोय बघा, कसं कुठे जायचं काय ते गाईड करतोय. म्हणजे हा पूर्ण मॅप आहे, तिथं सांगत होता तो की पूर्ण 30 म्हणजे हे आहेत ठिकाण आहेत फिरण्याचे, ते तुम्ही फिरू शकता. आणि पैसे किती ते तुम्हाला तिथे पुढे जाऊन म्हणजे सगळी माहिती दिलेली होती. म्हणजे आता आम्ही 4 जण होतो, म्हणजे आता 2 लहान मुलं आणि आम्ही. तर एका घोड्याचे त्याने 1600 रुपये आम्हाला सांगितले. तर तो बोलला की तसे पण घोड्याचे आम्ही पैसे घेणार नाही, तुम्ही तिथं जे ठिकाण फिराल ना त्याचेच घेणार. म्हणजे 500 रुपये बोलला तो असतात म्हणजे घोड्याचे, पण ते आम्ही घेणार नाहीत, फ्री म्हणतो. पण तुम्ही जे ठिकाण जे फिरणार, समजा 2 फिरलात 3 फिरलात, आम्हाला 3 का 4 ह्याचे त्याने 1600 रुपये सांगितले. म्हणजे मंकी पॉईंट सांगितलं नाही, आणि कुठलं तरी सांगितलं त्याने, एवढं आम्ही लक्ष नाही दिलं. तर दोघांचे तर फिरायचे 3000 गेले. तर आणि ही मुलं तर एवढा वेळ बसणार नाही, 2-3 तास त्या घोड्यावर. बाईकवर बसतात तेव्हाच किती वेळा आम्हाला बाईक थांबवायला लागते. त्याच्यानंतर हे ते जायला आहे एंट्री, म्हणजे तिकडे आतमध्ये. खायला घेतलं आम्ही, बोरं घेतली. 30 रुपये एक बाऊल होता तो, म्हणजे किती महाग बघा. मग आम्ही दोघांना घेतले 60 रुपयाचे. परत ही इथे ट्रेन यायला आहे, म्हणजे तुम्ही ट्रेनने येऊन परत घोड्याने पण जाऊ शकता जर तुम्हाला जायचं असेल तर. म्हणजे वस्ती करायची असेल इथे तर हॉटेल वगैरे आहेत. घोडे बघताय किती आहेत, त्या प्रमाणच नाही एवढे घोडे आहेत. पण खूप जास्तच आहेत पैसे, म्हणजे आपल्याला परवडण्यासारखं नाही. चालत जाऊन पण आपण फिरून करू शकतो हे, जर मोठी माणसं असेल तर. आम्ही मंकी पॉईंट बघितला, आदिराजच्या हातातून बोरं ओढून घेतली, खेचून आला आणि लगेच अंशिकाचा मग मी लगेच बॅगेतमध्ये टाकला. आणि नंतर मग मी आणखीन पुढे चालत गेलो. मंकी पॉईंट जवळच आहे, 20-25 मिनटावरती. मुलं लहान नसेल तर जाऊ शकतो. आणि एक ते डोंगर आहे पुढे, म्हणजे आवाज दिला की मोठा आवाज, म्हणजे परत आपला रिपीट आवाज येतो, तो पण आहे. तो थोडाच होता, 10-20 मिनटावरतीच होता, आम्ही गेलो असतो. पण ही यांची कामची पाय दुखतात करायला लागली, आणि मग आम्हाला जायलाच नाही म्हटलं. मुलं नसतील आणि जर मोठी माणसं 2-3 असेल, बहुतेक जण चालत जात होती, कारण की सगळ्यांनाच काय असं परवडणार नाही, जवळच आहे. आपल्यानुसार आहे, ज्याला परवडेल तो जाईल, त्यांचा तो व्यवसाय आहे आणि त्यांच्यावर त्यांचं पोट आहे, तर ते लोक घेणारच. तिथला रोजगारच तो आहे त्या लोकांचा, तर आपण ते बोलू नाही शकत. पण आम्हाला नाही जमलं. आम्हाला असं वाटतं की त्याच्यापेक्षा आपण ट्रेननी गेलेलं बरं आहे. म्हणजे ट्रेननीच आपण पूर्ण सगळे पॉईंट फिरू शकतो. खूप स्लोली असतं ट्रेन बघा. सगळं म्हणजे सगळं दिसतं बाहेरचं. म्हणजे जायचं असेल तर ट्रेननीच जा, माझं तर म्हणणं आहे असं. आणि नेक्स्ट टाईम मी जाऊ ना, तेव्हा आम्ही 2 जाणार आहोत. मुलांना आईकडे ठेवणार आहोत. आई तिथं शेलूलाच राहते जवळच. मग काय जाणं आता होईलच आमचं तिकडे.
तर नेक्स्ट टाईम आम्ही ही शाळेची मुलं आहेत बघा जात आहेत. म्हणजे बेटर आहे, सहल वगैरे आलेली आहे. ट्रेननी गेलात तर सगळ्यात चांगला असणार आहे तिथे. घोड्यांचे काहीतरीच रेट सांगतात ते लोक, आणि सगळ्यांनाच घोड्यांवर बसायला येतं असं नाही आहे ना. मग म्हटलं आम्ही पहिल्यांदाच गेलो, त्याच्यामुळे आम्हाला काय माहिती नव्हतं. एकदा तिथं त्या ठिकाणी गेल्यावरती तिकडचं माहिती पडतं काय असतं ते. मग आम्ही थोडं चाललो, थोडे फोटो वगैरे काढले, मग आम्ही घरी गेलो.